बीडचे खासदार बजरंग सोनवणेंच्या डोक्यात सत्तेची हवा गेली की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय। गावच्या रस्त्यासाठी निधी मागणाऱ्या कार्यकर्त्यांचा बजरंग सोनवणेंनी अपमान केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। सोनवणेंच्या या व्हिडिओवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर सारवासारव करण्याची आता वेळ आली आहे। खासदार होऊन 70 दिवस झाले नाही तोच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांची भाषा बदलली। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात मतदारांना देव मानणारे बजरंग सोनवणे आता सामान्यांचा पाणउतारा करू लागले। खासदारकी मिळाल्यानं बजरंग सोनवणेंना गगन ठेंगणं वाटू लागलं। रस्त्याचं काम घेऊन गेलेल्या कार्यकर्त्यांचा बजरंग सोनवणेंनी अपमान केला। खासदार निधी म्हणजे पत्रवाळ्या आहेत का असा सवाल त्यांनी कार्यकर्त्याला केला। ग्राम सडक योजनेतून आमचा रस्ता व्हावा नाही, हे खासदारांचं येतच नाही रस्ता। खासदार फंड वगैरे खासदार फंड रस्त्याला द्यायला काय पत्रव्यवहार वाटत काय मग काय करणार नाही। त्याला आमदाराच्या याच्यातून टाकला पाहिजे। आमदार साहेबांना आमदार साहेब त्यांना तर झालं नाही 5 वर्षात म्हणून तुमच्याकडे आलो। प्रतिपक्षात असल्यामुळे माझ्याकडे येऊन पण हा विषय रस्त्याचा विषय खासदाराच्या अखत्यारीत येत नाही। हा रस्त्याचा विषय जे आहे नियोजन समिती मला नाही देताना म्हणतो नियोजन समिती त्यांना पण दिलेलं त्यांनाच बोललो त्याच्याकडेच आहे सगळं मला कसं त्या आम्ही काहीतरी केलं। बजरंग सोनवणे जत्रेतून निवडून आले, त्यांना सामान्यांचा कळवळा नसल्याचा आरोप केला। कर्म धर्म संयोगाने ते निवडून आले। लोकांमध्ये जाऊन कस्ता खाऊन जेव्हा माणूस निवडून येतो तेव्हा लोकांच्या भावना संवेदना त्यांना समजत असतात आणि त्याच्यामुळे जत्रेमध्ये निवडून आलेले आहेत ते। त्याच्यामुळे विशिष्ट परिस्थितीत निवडून आलेत। आता त्यांना लोकांशी देणं घेणं काय आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी बजरंग सोनवणेंची बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय, पण त्यांचा युक्तिवादही तोकडा पडला। ते असं म्हणाले की माझ्याकडे एवढा निधी नाही, पालकमंत्र्याकडे आणि आमदाराकडे जास्त निधी आहे, त्यांना मागा, असं ती पूर्ण व्हिडिओ। डेव्हलपमेंट बॉडी असते डिस्ट्रिक्टची, जिल्ह्याची, त्याच्यात खासदारांना जर पैसे मिळणार नसतील आणि तिथे आम्हाला सांगितलं जातं मीटिंगला गेल्यावर की यू आर ओनली एन इन्व्हायटी, त्याच्यामुळे नक्की खासदाराचा रोल काय हे आम्हाला माहिती आहे। याचं सगळ्याचं कोचिंग जे निवडून येतात आणि मंत्रिपदावर बसतात ना त्यांना दिलं पाहिजे। लोकशाही मराठीनं बजरंग सोनवणेंशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिलाय। बजरंग सोनवणे बीडच्या राजकारणातील जायंट किलर असले तरी त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेली वागणूक योग्य नव्हती। सोनवणे असंच वागत राहिले तर बीडकर जनता पुढच्या पंचवार्षिकला त्यांचं उत्तर नक्कीच देतील, यात शंकाच नाही। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।